हा बघा शिरगुळा. हा नदीमध्ये ओढ्या नाल्या तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याच्यापासून ना रिअल रांगोळी बनते. कशी बनते मी दाखवते आता तुम्हाला फोडून. ही शिरगुळा आहे, शिरगुळा. हे बघा बघा कसा आहे तो. फोडल्यावर दाखवते कसा आहे ते. अरे तुकडा गेला उडून. हे बघा, ही फोडल्यावर ना असं काचेसारखं दिसतं आतून. लगेच फुटतं ते. काय रे बाळा. हे बघा रांगोळी बनवते मी आता. बसत नाही पोरगी एका जागेला. गेली ती ना. हे बघा लगेच फुटतं ते. काचेसारखं दिसतं बघा हे. हे बघा असे काचेसारखं तुकडे होतात सुरुवातीला. आम्ही ना लहानपणी असं गोळा करायचो. आम्ही स्वतः बनवली ती रांगोळी. असे शिरगुळे शिरगुळे ओढ्यातून गोळा करून आणायचो आम्ही मामाच्या गावी गेल्यावर. मामाच्या गावी गेल्यानंतर असे शिरगुळे शिरगुळे 4थी 5वीमध्ये ना आम्ही अशी रांगोळ्या जवळजवळ एवढी रांगोळी बनवली ती आम्ही रांगोळी. हे बघा, मामाच्या गावी गेलं की आम्ही गेले की गोळा करायचं. ओढ्यातून जाऊन गोळा करायचं. हे असं फोडायचं. चाळणीनं गाळायचं. चाळणीनं चाळून घ्यायचं. हे फोडताना ना हे करायचं, जागा स्वच्छ करून घ्यायची. हे बघा, हे दिसते का रांगोळीसारखं. मग बारीक झालं नाही नीट ते. हे बघा बारीक झाले. ह्याचं क्लीन करू आपण ही जागा. आता थोडी रांगोळी काढून बघूया. हे बघा, स्वस्तिक ना असं काढायचं. क्रॉस करायचं नाही स्वस्तिक कधी पण. हे बघा रांगोळी पण काढली मी. किती छान फील होतंय मला. स्वस्तिक सुद्धा काढलं मी. शिरगुळा शिरगुळा म्हणतात त्याला, शिरगुळा. असं फोडलं ना ते काचेसारखं दिसतं. तुकडे तुकडे पडतात ते. एकदम बारीक करायचं. चाळून घ्यायचं. हे मी तसंच काढली आता. चाळून घ्यायची रांगोळी. खूप बारीक पडते मग. बघा रांगोळी पण काढून झाली माझी. आज लकीने मला वाळूत शिरगुळा सापडला. म्हणलं आता तुम्हाला खास व्हिडिओ बनवून दाखवावा. ही शिरगुळ्यापासूनच रांगोळी बनवते. हे आत्ताच्या मुलांना माहिती नाही आहे. जुन्या लोकांनाच फक्त माहिती आहे. आताच्या मुलांना माहीत हो म्हणून हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे मी. बघा, ही चाळून जर घेतली असती ना अजून छान बारीक पडली असती रांगोळी. झालं बघा, स्वस्तिक पण काढून झाला माझा. म्हणजे एवढ्या एवढ्या शिरगुळ्यापासून एवढी रांगोळी झाली. अजून थोडी शिल्लक आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करून सांगा. कमेंटच करत नाहीत. कमेंट करा सगळ्यांनी. कसा वाटला हा व्हिडिओ. चला बाय.